नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे। बेळगाव शहरवासियांना 3% घरपट्टी वाढीचा झटका बसला आहे। त्यावर आज शनिवारी सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले। महापालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली। त्यामध्ये अर्थ आणि कर स्थायी समितीच्या निर्णयानुसार यंदा 3% घरपट्टी वाढीवर निर्णय घेण्यात आला असून लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे। मात्र याचा फटका शहरवासियांना बसणार आहे। घरपट्टी वाढीबाबत गेल्या 2 वर्षांपासून चर्चा करण्यात येत होती। त्यामुळे यावेळी 3% घरपट्टी वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। मात्र याचा भार नागरिकांवर पडणार आहे। बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेट जवळ असलेले बॅरिकेड्स प्रायोगिक तत्वावर हटवण्यात आले आहेत। टिळकवाडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी ही मागणी केली होती, ज्याचा विचार करून प्रशासनाने बॅरिकेड हटवण्याचा निर्णय घेतला आहे। पुढील काळात नजीकच्या दुसऱ्या रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे, ज्यामुळे सर्व वाहतूक पहिल्या रेल्वे गेटकडे वळवावी लागेल। त्यामुळे रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला असून प्रशासनाने या निर्णयावर नजर ठेवण्याचे आश्वासन दिले आहे। बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर मराठी भाषेत विषयपत्रिका देण्यात आली। यामुळे मराठी नगरसेवक रवी साळुंखे यांनी समाधान व्यक्त केले। मराठी भाषेत सभेचे विषय मिळाल्याने मराठी नगरसेवकांनी पालिकेच्या प्रशासनाचे आभार मानले आणि या निर्णयाचे स्वागत केले। मात्र किमान 8 दिवस पूर्वी हे पत्रक द्यावे अशी मागणी त्यांनी केली। शिवाय शहराच्या विकासासाठी यापुढेही या प्रकारे भाषिक समानतेसह निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। यामुळे मराठी भाषिक नागरिकांच्या अधिकारांना न्याय मिळेल असे सर्वसामान्य सभेतील नगरसेवकांनी विश्वास व्यक्त केला। सध्या राज्यात महागाईचा भडका उडाला आहे। इंधनाच्या किमती तर गगनाला भिडल्या आहेत। या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे। महागाईच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका होत असल्याचे दिसत आहे। आज या वाढत्या महागाईच्या विरोधात बेळगावमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जनतेला 5 हमी योजनांचे आमिष दाखवत त्यांना बुरे दिन दाखवण्याचे काम काँग्रेस सरकारने केल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला। सध्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅस अशा अनेक वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत। या किंमत वाढीच्या विरोधात बेळगाव महानगर भाजपच्या वतीने चन्नमा चौकात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या। बेळगाव आणि रामदुर्ग येथे वकिली करत असताना ॲडव्होकेट विनोद पाटील यांच्यावर कृष्णा लमाणी व इतर 20 जणांनी हल्ला केला। त्याचप्रमाणे कणबर्गी परिसरात ॲडव्होकेट राहुल तट्टांगी यांच्यावरही हल्ला करण्यात आला। वकिलावर होणारे सततचे हल्ले आता चिंताजनक व धोकादायक पातळीवर पोहोचलेले आहेत। पोलीस विभागाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून ही बाब अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात ॲडव्होकेट NR लातूर यांनी गृहमंत्र्यांकडे तात्काळ आरोपींना अटक करून पोलिसांवरही योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। वकिलांना न्याय मिळावा, त्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी वकिलाकडून जोर धरू लागली आहे। शहरातील धोकादायक झाडामुळे संभाव्य अपघात टाळण्याची वन विभागाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे। वादळी वाऱ्यासह पावसामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटना वाढत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे। तरुण भारतने वेळोवेळी या समस्येबाबत आवाज उठवला होता। अखेर वन खाते आणि महापालिका याची दखल घेत शहरातील धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू केले आहे। आयुष्य संपलेली, कमकुवत आणि झुकलेली झाडे लवकरच हटवण्यात येणार आहे असे वन विभाग खात्याने स्पष्ट केले आहे। भाग्यनगर, 7वा क्रॉस, अनगोळ, शिवाजीनगर, खासबाग, शहापूर आणि टिळकवाडी या भागातील झाडांचे सर्वेक्षण झाले असून नागरिकातूनही अशा झाडाबाबत तक्रारी येत आहेत। शहरवासियांनी प्रशासनाच्या या पावलाचे स्वागत केले असून लवकरात लवकर ही कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असतो। संशोधनावर फारसा विश्वास नसला तरी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी केले आहे। निजलिंगप्पा साखर संस्थेच्या सभागृहात झालेल्या दक्षिण भारत साखर संस्था आणि तांत्रिक असोसिएशनच्या सेमिनारमध्ये ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, सरकारी संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाने चालवत आहेत। सरकार आणि बँका कारखान्यांना सहकार्य करत असून काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना फसवले आहे। अशावर कारवाई झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकात संशोधन कार्य जोमात असून ते शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले। स्टार एअरने एप्रिल-मे महिन्यात नवीन व अपग्रेड मार्गावर सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे। एअरलाईनने जाहीर केले आहे की बेळगाव, मुंबई, कोल्हापूर या मार्गावर मे महिन्यात प्रगत एम्ब्रेर E175 विमान वापरले जाणार आहे। या नव्या विमानात बिझनेस क्लास, केबिन, अधिक जागा आणि उन्नत प्रवास सुविधा उपलब्ध असणार आहेत। त्यामुळे प्रवाशांचा आरामदायक व वेगवान प्रवास होईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे।
बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी दुर्मिळ रंगाचा धामण साप आढळून आल्याने काही वेळ खळबळ उडाली। सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी घटनास्थळी धाव घेत या सापाला शिताफीने पकडत जीवदान दिले। साप गेटमधून आत शिरल्यानंतर सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली। तोपर्यंत सापाने बांबूच्या झाडावर आश्रय घेतला होता। कर्मचाऱ्यांच्या मदतीने चिट्टी यांनी तो साप यशस्वीरित्या पकडला। हा साप सामान्य जातीचा असून त्याचा रंग दुर्मिळ स्वरूपाचा आहे। विशेषतः गळ्याच्या उजव्या बाजूस व पोटावर काळ्या रंगाचा शिडकावा आहे। सुमारे 5 फूट लांबीचा मादी जातीचा हा साप माणसाला कोणताही धोका पोहोचवत नाही, अशी माहिती चिट्टी यांनी दिली। यापूर्वीही या परिसरात अशा प्रकारचे साप आढळले आहेत, मात्र दुर्मिळ रंगाचा धामण साप पहिल्यांदा आढळल्याने ही घटना विशेष ठरली आहे। बस आणि कार यांच्या झालेल्या भीषण अपघातात बेळगाव येथील 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। दावणगेरे येथे बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील 3 जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बसवराजप्पा वय 38, श्रीधर 32, विजयकुमार 35 अशी मृतांची नावे आहेत। सर्व मृत मूळचे बेळगावचे असून ही घटना मायकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचे समजले। कडक उन्हाळा सुरू झाल्याने एप्रिल महिन्यामध्ये 38 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे। पशुपक्षी पाण्यासाठी वणवण करत घराच्या जवळ घिरट्या घालत आहेत। आमच्यासाठी दाणा पाणी ठेवा हो, चिमण्या पाखरांची आर्त आग ओळखा हो अशी साथ घालीत अशाच भावनेतून हे पशुपक्षी घिरट्या घालत आहेत। याची जाणीव ठेवून बेळगाव ॲनिमल रेस्क्यू अँड केअर तथा तय्यामदिलू या संस्थेतर्फे पशुपक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पाण्याचे भांडे बसवण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे। सदर उपक्रमासाठी पाण्याची विशेष भांडी अमूल्य बूंद या सामाजिक संस्थेद्वारे प्रायोजित केली जात आहेत। काकती येथील जागरूक ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानात इंगळ्याचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत अभूतपूर्व उत्साहात पार पडला। सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी जनसागर लोटला होता। सिद्धेश्वर मंदिरातून सनई चौघड्यांच्या निनादात पालखी सोहळ्याचे आगमन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री रुद्रपाक देवस्थानात झाले। हिरेमठ स्वामींच्या सानिध्यात हक्कदार, मानकरी, देवस्थान पंच आदींच्या उपस्थितीत देवाची विधिवत पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर देवाची पालखी सवाद्य मिरवणुकीने सिद्धेश्वर देवस्थानात आणण्यात आली। गारणे घालून पालखीचा मंदिर प्रवेश करण्यात आला। शुक्रवारी पहाटेपासून मंदिरात महाभिषेकासह दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल चालू होती। मागणी केलेल्या भाविकांनी दीड नमस्कार व तुलाभार देवाला अर्पण करून इंगळ्यांचा कार्यक्रम पार पडला। तिलारी घाट चढत असताना तीव्र उतार व वळणावर एक कंटेनर अडकल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली। अडकलेल्या कंटेनरमुळे संपूर्ण रस्ता व्यापल्याने या घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। परिणामी इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला। हा घाट तीव्र उतार व यू आकाराच्या वळणाचा असून घाटातील रस्ता अरुंद आहे। परिणामी घाटात लांब व मोठी अवजड वाहने अडकून अनेक अपघात घडले आहेत। त्यामुळे वाहतूकही पूर्णतः ठप्प होऊन इतरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। बेळगाव शहरात बाबू जगजीवनराम जयंती साजरी करण्यात आली। शहरातील प्रमुख रस्त्यावर लोक कलाकारांनी मिरवणुकीत सादरीकरण करून जल्लोषात ही मिरवणूक काढली। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। अधिकाऱ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेसह शपथ दिली। नंतर साधन संपत्तीतील व्यक्तींनी बाबू जगजीवनराम यांच्या जीवनाबद्दल आणि योगदानाबद्दल भाषण केले। मानवजातीच्या समानतेसाठी लढणाऱ्या नेत्यांच्या महान देवतापैकी ते एक होते। त्यांचे जीवन भेदभावाने ग्रस्त असलेल्या किंवा इतर सह मानवांना त्याचा त्रास सहन करताना पाहणाऱ्या आपल्या सर्वांसाठी एक संदेश आहे। त्यांनी अस्पृश्यता आणि जाती आधारित आयुष्यभर शोषणाविरुद्ध लढा दिला, असे प्रमुख भाषणात सांगण्यात आले। आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव बेळगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन खराब झाल्याने परिसरात पाणी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत होता। याबद्दल 2-4 दिवसापूर्वी महानगरपालिकेला या समस्येबद्दल निवेदन देण्यात आले होते। याची दखल महानगरपालिकेने त्वरित घेऊन केवळ 2च दिवसात येथील जुनी पाईपलाईन मधून नवीन पाईपलाईन बदलण्यात आली आहे। त्यामुळे आता या परिसरात पूर्वीपेक्षा अधिक दाबाने तसेच मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे। यानिमित्त आनंदनगर दुसरा क्रॉस येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून महानगरपालिकेचे आभार मानले आहेत। तसेच लाईनमन लक्ष्मण यांचा काल शुक्रवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला। हे काम महानगरपालिकेकडून पूर्ण करून घेण्यासाठी गल्लीतील नागरिक संतोष पवार तसेच श्री मंगाई महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा पवार तसेच इतर कार्यकर्त्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले।
शहरातील टिळकवाडी येथील महानगरपालिकेच्या जागेवर लीज थकीत रक्कम न भरता सुरू असलेला बार अँड रेस्टॉरंट बंद करून जागा परत घेण्याचा निर्णय महानगरपालिका सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे। या संदर्भात येत्या बुधवारपर्यंत नोटीस धाडण्याचा आदेशही यावेळी देण्यात आला। शनिवारी महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या सभेत हा विषय चर्चेस आला। संबंधित बार अँड रेस्टॉरंटकडून महानगरपालिकेला कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत तब्बल 2,63,00,000 रुपयांची थकबाकी असूनही कारवाई का झाली नाही असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला। त्यानंतर महापालिका आयुक्त व कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून बुधवारपर्यंत नोटीस बजावून संबंधित जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊ असे सांगण्यात आले। चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो पिकअप पलटी होऊन घडलेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे। ही घटना आज शनिवारी सकाळी 10च्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावरील हलगा गावानजीक घडली। जखमी झालेल्या चालकाचे नाव समजू शकले नसून ही गाडी हावेरीवरून बेळगाव शहराकडे येत होती अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।